बातमी आहे। अजित पवार यांच्या दालनामध्ये राष्ट्रवादी मंत्र्यांची प्री कॅबिनेट सुरू झाली आहे। त्यासाठी मंत्री धनंजय मुंडे वगळता राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख मंत्री उपस्थित झालेत। तर बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, इंद्रनील नाईक, नरहरी झिरवळ हे नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येते। आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, मात्र त्याच्या आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्यांची प्री कॅबिनेट सुरू झाल्याचं दिसतंय। त्यासाठी मंत्री धनंजय मुंडे, ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत, ज्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, ते वगळता इतर सर्व मंत्री उपस्थित आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। प्रणाली, काय सांगाल? थोड्याच वेळामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, पण त्याआधी अजितदादांच्या मंत्र्यांची ही जी बैठक आहे ती कशासाठी सुरू आहे? खरं तर हा प्रगतच असा आहे की दरवेळेला ज्या वेळेला मुख्यमंत्री प्रणाली, तुमचा आवाज व्यवस्थितपणे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये। पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। दरम्यान डीसीएम अजित पवार यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांची प्री कॅबिनेट बैठक सुरू झाली आहे, त्यामुळे यामध्ये नेमकी कशा पद्धतीने चर्चा होते ते बघावं लागेल। आणि त्याच्यानंतर सुरू होणारी जी मुख्य बैठक आहे मंत्रिमंडळाची, त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे मांडले जातात, काय निर्णय होतात, याकडे लक्ष आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, तुम्ही सांगत होतात कशासाठी ही बैठक सुरू आहे किंवा कशा पद्धतीने याच्यामध्ये चर्चा होतीये? जेव्हा कॅबिनेट होणार असेल त्याच्या आधी कॅबिनेट करण्याचा एक प्रकार आहे। आता आपण बघतो की युतीमध्ये 3 पक्ष एकत्रित आहे आणि अशा वेळेला जेव्हा अजेंडा आधी रात्री त्या अजेंड्याच्या पूर्वी पद्धतीनं प्री कॅबिनेट ही घेतली जाते। राष्ट्रवादीचे सगळे मंत्री धनंजय मुंडे वगळता सगळे मंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाबासाहेब पाटील असतील, नरहरी झिरवळ हे नेते या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित आहे। परंतु आज मुख्यमंत्री यांचं सुद्धा मंत्रालयामध्ये बंद झालेलं आहे आणि त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटातच 12 वाजता कॅबिनेट आहे। अवघे 3 मिनिटं शिल्लक राहिलेले आहे। दरम्यान निश्चितच प्रणाली, काही मिनिटं शिल्लक आहेत मुख्य बैठकीला मंत्रिमंडळाच्या। पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करूयात, याविषयीची अपडेट घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।